नमस्कार शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मी हळदीच्या भावाचा अंदाज सांगणार आहे. सध्या आता आमच्या वसमत मार्केटला हळद 18,500 पर्यंत पोहोचलेली आहे. चांगली हळद आहे, ती 18,000 प्लस झालेली आहे. आणि सर्वसाधारण हळद ही 14-15च्या खाली नाही आहे. आणि आपण ज्याला गट्टू म्हणतो, ठोकळा म्हणतो, ते 15,000 रुपयेच्या प्लस 14,000 रुपये अशा प्रकारे रेट झालेला आहे. तर आता येणाऱ्या हंगामामध्ये हळदीचे भाव काय राहतील याचा आपण अंदाज बांधू शकतो. आपण आता हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तर हळदीचे भाव जरी सध्या स्थितीला 19,000 प्लस आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे. आपण पाहतात हर्मुज खाडीमध्ये ते जे अमेरिका, इराण, इराक या इस्लामी राष्ट्रामध्ये भरपूर भांडण चालू आहे. तिथून आता इनपुट आउटपुट सध्या तरी आता काही दिवस चालू झालं, परत आता ती बंद होते की काय ते सांगता येत नाही. येणाऱ्या काळामध्ये इस्लामिक राष्ट्राला मोठ्या प्रमाणात हळदीची आवश्यकता आहे. आणि हळद हे अजून काय तिकडे गेलेले आणि तिकडून अजून काही आपल्याला आलेलं नाही. तर एक अंदाज आहे, हळदीला येणाऱ्या काळामध्ये बी सोन्याचाच भाव राहणार आहे आणि भाव भरपूर राहणार आहे. तर हळदीला भरपूर भाव राहू शकतो असा अंदाज आहे. येणाऱ्या काळात अजून तिथले MOU सायन्स व्हायचे राहिले, ते करारनामा व्हायचे राहिला आणि त्यानुसारच आपल्याला येणाऱ्या सीझनला सुद्धा हळदीला भाव चांगले मिळू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या अनुषंगाने हळदीचे चांगले नियोजन करणं गरजेचं आहे. राहिला पावसाचा प्रश्न, सध्या आता पाऊस फार कमी मराठवाड्यात पडत आहे आणि मराठवाड्यामध्ये हळदीची लागवड आता चांगल्या प्रकारे झालेली आहे. 99% झालेली आहे. थोडी बहुत आता कुठं राहिली असेल तर एका दुक्का राहिलेली आहे. बाकीकडे भरपूर प्रमाणात हळद लागवड झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हळदीचे चांगले नियोजन करा. उत्पन्न हळदीचे निश्चितच वाढलेले आहे, पण त्याची मागणीसुद्धा वाढलेली आहे हे आपल्याला कळून चुकलं. कारण आता सध्या बऱ्याच शेतकऱ्याकडे हळद मार्केटला आहे, तरी पण हळदीला हा एवढा भाव आहे. तर इंडेक्स मार्केटवर 20,000 प्लस चांगल्या हळदीला भाव मिळत आहे. तर याचा अंदाज बांधायचा झालं तर येणाऱ्या काळामध्ये हळदीला सुद्धा भाव चांगला राहू शकतो. हे एक आपलं प्राथमिक अंदाज आहे. अंदाज असतो, पण याच्यामध्ये परिपक्वता पण असते. येणाऱ्या काळामध्ये बहुतेक ठिकाणी हळद पावसाअभावी म्हणा, पावसाचा चांगला वाईट परिणाम नक्कीच त्या हळदीवर होणार हे आपल्याला निश्चितच कळणार आहे. तर आपल्या परिसरामध्ये हळदीचा काय भाव चालू आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला कुठून व्हिडिओ पाहायला हे आपल्याला लक्षात येईल. तर हळदीचं योग्य नियोजन करा, हळदीचं पाणी व्यवस्थापन करा. औषधीविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा. आणि आपण जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला बिलकुल सबस्क्राईब करा. याच्यावर पूर्णतः हळदीविषयीच पूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्ही एक 80 ते 100% माहिती आत्मसात करू शकता, जेणेकरून आपल्याला हळदीविषयी कुणाला काही विचारायचं काम नाही. आणि आतापर्यंत जवळपास आपल्या चॅनलवर भरपूर व्ह्यूज आलेले आहेत, भरपूर शेतकरी वर्ग जुटलेला आहे. तर आपणही या चॅनलवर तुम्ही जुटा आणि योग्य ते माहिती मिळू शकता. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हळदीला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे. राहिला पाण्याचा प्रश्न, आज दिनांक 15 जुलै आहे. अजून पण पावसाची उघडझाप आहे. तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाऊस होणारच आहे, त्यात काही दुमत नाही. पण पाण्याचे योग्य नियोजन करणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून भविष्य काळामध्ये हळदीचे नियोजन करता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि आपल्याला कोणत्या विषय माहिती पाहिजे ते पण आपण कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलवर निश्चितच काही जण नवीन असतील, व्हिडिओ पाहतील, तर तुम्ही नक्कीच आपला
कॉमेंटमधून कुठून व्हिडिओ पाहता हे मला सुचवा. आणि आपल्याला चॅनलमध्ये अजून हळदीविषयी काय माहिती पाहिजे, कुठले विषय घ्यायला पाहिजे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण एक चांगली सिरीज बनवणार आहोत. त्या सिरीजसाठी तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.